नमस्कार. हवामान खात्याकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासात काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. आज हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवलाय. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे असून या काळात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. मुंबई हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार ठाणे, मुंबई, रायगड या भागात तापमान वाढण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केलाय. त्यानंतर पुढील 2 दिवस राज्यात सामान्य वातावरण राहणार आहे. मात्र 3 मे पासून राज्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आले असून उन्हात बाहेर पडताना स्वतःची काळजी घ्या असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. हवामान खात्याने उत्तर कोकणातील काही भागात क्षेत्रात उष्णतेची लाटेची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. याशिवाय धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागातही दमट आणि कोरडं हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान एकीकडे राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, मात्र राज्यातील दुसरीकडे काही भागात अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये 1 किंवा 2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेग हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासात काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.